मित्रांनो नमस्कार, मी ज्ञानेश वाकुळकर. महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत एका महत्त्वाच्या विषयावरती. निवडणुकीच्या निमित्तानं मी विदर्भामधल्या बऱ्याच मतदारसंघामध्ये फिरतो आहे. काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहेत शरद पवार साहेबांची, आणि शिवसेना आहे उद्धव ठाकरे साहेबांची. म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी फिरतो आहे. आणि याचं कारण असं की मी भारतीय जनता पार्टीच्या विकृत राजकारणाचा विरोधक आहे, ठाम विरोधक आहे, कट्टर विरोधक आहे विकृतीचा. वैयक्तिक माझे कोणाशीही काही संबंध नाही. मोदी यांच्याशी काही संबंध नाही, किंवा बाकी आपल्या शहा यांच्याशी संबंध नाही. बाकी महाराष्ट्रातल्या नेत्यांशी चांगले संबंध आहेत, हा भाग वेगळा आहे. मुख्य मुद्दा असा आहे, पण तरीसुद्धा मी जेव्हा फिरतो आहे, अनेक युवकांना भेटतो आहे, महिलांना भेटतो आहे, मतदारांना भेटतो आहे, पण त्यामध्ये युवकांच्या मनामधली अस्वस्थता आणि युवकांच्या मनामधली क्लॅरिटी जी आहे ती मला फार आश्चर्यजनक आणि आशादायी वाटते. कारण त्या सगळे ते जास्त बोलत जरी नसले तरी ते हे म्हणतात, त्यांचं हे म्हणणं आहे की मोदी आणि शहा या लोकांनी या देशाची वाट लावलेली आहे. त्यांना हे कळते आहे. मोदी असो, शहा असो, योगी असो, फडणवीस असो, भागवत असो, या लोकांनी देशाचा वाटोळं करून टाकलेला आहे. हे किती विकृत आहे हे सगळं बोलतात ते तरुण, शिकलेले तरुण. मला जे वाटत होतं की कधी या राजकारणाकडे विचार करत, अर्थात सगळेच काही 100% या प्रमाणे विचार करणारे नसतील, काही थोडेफार असतील, पण त्यांची संख्या नगण्य आहे. आणि मोदी शहा यांनी या देशाचं वाटोळं केलं, सत्यानाश करून टाकला, या मताचे मात्र असंख्य तरुण आहेत. आणि त्यांना असं वाटते की यातून काहीतरी मार्ग, कारण सगळ्या पक्षांच्या बाबतीतही विचार करताना नेत्यांच्यामुळे किंवा घराणेशाहीच्यामुळे सुद्धा देशाचं फार वाटोळं झालं हेही ते मान्य करतात. या तरुणांशी बोलताना किंवा आमचा लोकजागरचा 12 कलमी कार्यक्रम सांगताना काही गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या की ही तरुण मंडळी काहीतरी त्यांना चेंज हवा आहे, काहीतरी त्यांना विधायक असं काम करायचं आहे, इच्छा आहे त्यांची. आणि त्यामुळे ते सामाजिक जीवनाच्या माध्यमातून राजकारणाकडे वळण्याचा प्रयत्न करत आहेत. अतिशय चांगली गोष्ट आहे. विशेष म्हणजे मोदी आणि शहा यांच्या उदयानंतर भारतीय राजकारणामधलं सगळे दंडेली, ब्लॅकमेलिंग, खुनाखुनी, ईडीचा उपयोग करणं, इन्कम टॅक्सचा उपयोग करणं, सगळ्या प्रकारचं ब्लॅकमेलिंग, पत्रकारांचं ब्लॅकमेल करणं, नेत्यांना ब्लॅकमेल करणं, चारित्र्यहनन करणं, या पद्धतीला अत्यंत ऊत आलेला आहे, म्हणजे कळस झालेला आहे. याच्या आधीसुद्धा संघ, प्रामुख्यानं संघाचे लोक, संघाच्या लोकांचं कसं आहे, ते करतात, सगळे धंदे करतात, वाईट धंदे सगळे करतात. स्वातंत्र्याला विरोध करण्यापासून तर तिरंग्याला विरोध करण्यापासून संघानं नेहमी चांगल्या गोष्टीचा विरोधच केला. संघ हा देशद्रोह्यांचाच गट आहे. त्याच्यामध्ये काही एखाद दुसरे काही अपवाद असू शकतील, पण मला शक्य, कारण जे बिचारे ज्यांना काही कळत नाही की संघाच्या आतल्या बदमाशा कळत नसल्यामुळे काही साधे लोकसुद्धा संघामध्ये आहेत, आणि पण ते बिचारे शेपट्या टाकून आहेत, त्याच्यामुळे त्यांचा काही उपयोग नाही. आणि देशाचं वाटोळं करण्यामध्ये त्यांचासुद्धा प्रत्यक्षपणे सहभाग आहेच ना. मग कारण तुम्ही चूप आहात. बरं, चांगली मंडळी आहे, शिकलेली मंडळी आहे, आणि त्याच्यामुळे आश्चर्य असं वाटते की एवढ्या शिकलेल्या लोकांचा मेंदू इतका गहाण कसा काय पडतो. पण महत्त्वाची गोष्ट अशी की महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करताना आणि देशाच्याही राजकारणाचा विचार करताना मोदी शहा निवडणूक आयोगाला सुद्धा हाताशी धरून, वेगवेगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट्सला, पोलीसला, गोदी मीडियाला, या सगळ्या लोकांना हाताशी धरून देशामध्ये कसं अराजक माजवत आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आता ते फारसे उघड बोलत जरी नसले तरी ते अस्वस्थ आहेत. आणि त्यामुळे आम्ही किंवा या राजकारणाचा पूर्ण बट्ट्याबोळ झालेला आहे. कोण कुठल्या पक्षातून लढतोय काहीच कळत नाही, कोणालाही विचारधारा काहीच नाही. मला इकडे तिकीट नाही मिळालं म्हणून तिकडे जाणार, तिकडे बोंबलणार, मग या नेत्याच्या विरुद्ध बोलणार, लगेच पुन्हा त्याला तिकीट दिलं तर पुन्हा त्याच्या विरुद्ध बोलणार. इतकी अशी नीचतेची पातळी गाठलेली आहे राजकारणानं. हे खरं आहे, काही लोक चांगले आहेत, काही आहेतच, कारण त्यामुळे समाज टिकून आहे, त्यामुळेच राजकारण टिकून आहे. पण युवकांना असं वाटते की नव्यानं हे सगळं झालं पाहिजे. आणि म्हणून मला त्यात आशादायी चित्र असं वाटते की मी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहे, बऱ्याच ठिकाणी फिरलेलो आहे, काही सभा झालेल्या आहेत, काही ठिकाणी भाषणं केलेली आहेत, काही ठिकाणी संवाद साधला आहे, आणि त्यातून मग शिक्षणाच्या संदर्भामध्ये काही गोष्टी करण्याची गरज आहे. महत्त्वाची ते तर आम्ही लोकजागरच्या 12 कलमी कार्यक्रमामध्ये एक आहेतच, पण त्यातल्या दोन जे पॉईंट आहे, एक नवा पॉईंट आहे समजा, आणि तर त्यात शिक्षण आणि आरोग्य आणि शेतीला वीज आणि पाणी,
ह्या 2 मुद्द्यांवरती अतिशय गांभीर्यानं विचार करून प्लॅनिंग करून पुढे जाण्याची गरज आहे. त्या संदर्भामध्ये लवकरच आम्ही युवकांशी बोलल्यामुळे बघूया काय काय करता येणं शक्य आहे. पण महाराष्ट्र आणि देशाचं राजकारण बदलण्यासाठी युवक आता गांभीर्यानं विचार करत आहे, हे मात्र सत्य आहे. हे मात्र सत्य आहे. घराणेशाही असो, त्यातूनही काही चांगले त्या परंपरागत वारसा, त्याला चुकीच्या अर्थानं घेतलं तर ती घराणेशाही आहे. चांगल्या सकारात्मक याच्यात असेल तर राहुल गांधींना तुम्ही घराणेशाहीचा नाही म्हणू शकत, कारण राहुल गांधी ज्या पद्धतीनं मेहनत घेत आहेत, संघामधल्या भाजपामधल्या सगळ्या नेत्यांना एकत्र केलं ना तरी राहुल गांधीच्या नखा एवढी सुद्धा सर त्यांना नाही, हे सत्य आहे. आता हे टवाळी काय करतात, यांची काय लायकी आहे, हे खोटारडे आहेत, दांभिक लोक आहेत, हे बदमाश लोक आहेत, करप्ट आहेत. केवढं मोठं करप्शन आहे. नोटबंदीमध्ये केवढं करप्शन केलं, नोटबंदीमध्ये केवढं करप्शन केलं, कोरोनाच्या काळामध्ये केवढं करप्शन केलं. ते प्रेत गंगा नदीमध्ये वाहत होती. तो तथाकथित योगी जो आदित्यनाथ जो आहे UPचे जे मुख्यमंत्री आहेत, त्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये किती प्रेत हे होती. आणि हे दिवे लावतात, एक दिवा म्हणे आत्ता दिवा लावला दिवाळीत, एक दिवा 3,500चा. कशाचे, सोन्याचे बनवले तर तुम्ही दिवे 3,500चे. त्याच्यामुळे कसं आहे, हे करप्ट लोक आहेत. पण या लोकांनी यांची सगळे लोक इथे घुसलेले आहेत, सगळीकडे हे घुसलेले आहेत. म्हणजे ज्युडिशियरीमध्ये आहे तो जो आता जे रिटायर झालेले जीव जो आहे, कोणी जे फार स्वतःला सभ्य आणि ते हे दाखवायचे की बाबा मारे ताशेरे वगैरे ओढायचे, पण त्याचे आतल्या चड्डीचा रंग स्पष्ट झालेला आहे ना. आणि म्हणून असे लोक घुसलेले आहेत, हे छुपे रुस्तम घुसलेले आहेत. आणि युवकांना वाटते की हे सगळं ढवळून निघालं पाहिजे नव्या दृष्टीनं. म्हणून ते एज्युकेशनचं रिफॉर्मेशन कसं करायचं, धर्माच्या बाबतीमध्ये काय व्हायला पाहिजे, उद्योगाच्या बाबतीत काय व्हायला पाहिजे, आरोग्याच्या बाबतीत काय असायला पाहिजे, शेतीच्या बाबतीत काय असायला पाहिजे, अशा प्रकारची चर्चा आम्ही म्हणजे इथे करण्याचा मला योग मिळाला. आम्ही लोकजागरची तर 12 कलमी कार्यक्रमाची चर्चा नेहमी करतच असतो. पण लोकांमध्ये आणि त्यातले बरेच मला सुदैवानं मला तिकडे पश्चिम महाराष्ट्रातले काही, मराठवाड्यातले काही तरुण या निमित्तानं प्रचाराच्या निमित्तानं भेटले, प्रत्यक्ष भेटले काही, आणि काही तर ऑनलाईन भेटले. पण याच्यामध्ये प्रत्यक्ष भेटलेल्यांमध्ये अनेक जण लोकजागरचा 12 कलमी कार्यक्रम म्हणजे त्यांना वाटत आहे, पटत आहे. आणि समतावादी हिंदू धर्म आणि नवा भारत या पुस्तकाच्या संदर्भात आता त्याची 4थी आवृत्ती निघेल, कारण ती राहून गेली काही कारणासाठी. तर या सगळ्या गोष्टी नव्यानं मांडणी करण्याच्या मताचे ते आहेत. आणि त्यामुळे देशाला वाचवायचं असेल तर 29च्या निवडणुका ह्या कंप्लीट वेगळ्या असतील, हे मी तुम्हाला सांगतो. आता जे भडभुंजापणाचं राजकारण आहे ना, आता हे दलालांचं राजकारण आहे, इकडचा तिकडे तिकडचा इकडे, आणि निर्लज्जपणाचं कळस झालेलं राजकारण आहे. हे 29च्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मी सांगतो 100% जरी बदलणार नाही तरी मोठ्या प्रमाणात बदललेलं दिसेल, याच्याबद्दल संशय नाही. मी सांगतो डेफिनेटली बदललेलं असेल. आणि हे आशादायी चित्र आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता महाविकास आघाडीला चांगल्या तऱ्हेनं प्रतिसाद मिळतो आहे. भारतीय जनता पार्टीचे लोक अत्यंत घाबरलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये यांचा असा कडेलोट होईल असं मला दिसते आहे. काही यांनी जर बदमाशा केल्या नाही तर कडेलोट नक्की होणार. आणि इथे जर सरकार पडलं तर पुढच्या 6 महिन्यामध्ये, म्हणजे इथे जर यांचं सरकार गेलं तर मी तुम्हाला सांगतो निश्चितपणे की पुढच्या 6 महिन्यामध्ये देशाच्या राजकारणामध्ये राष्ट्रीय पातळीवरती प्रचंड अशा उलथापालथी झालेल्या दिसतील, प्रचंड अशा घडामोडी घडतील आणि अनेक लोकांचं करिअर उद्ध्वस्त होईल. काही लोकांना, काही त्यातले BJPचे मोठे मोदी, शहा वगैरे, योगी वगैरे लोक आहेत, या लोकांना तर जेलमध्येच असायला पाहिजे, फडणवीसांना जेलमध्येच असायला पाहिजे. किती खोटं बोलतात हे, काय लोकांना कळत नाही का, लोकांना समजत नाही का? लोक चूप आहेत याचा अर्थ तुम्ही काय म्हणजे स्वतःला कोण मसिहा समजायला लागले का? मोदी तर समजूनच राहिले की बाबा ते नॉन बायोलॉजिकल आहे, म्हणजे ते अवतारी पुरुष आहे असंच समजून राहिले. काय या लोकांचे मेंदू कुठून, म्हणजे खरं म्हणजे यांच्या मेंदूवरती मोठी शस्त्रक्रिया करायला पाहिजे या लोकांच्या. कुठून विचार येतात? म्हणजे या काळामध्ये आता आपण कुठल्या शतकात आहो यार, विज्ञानाच्या युगामध्ये. हे काय गाय न गोबर न काय चमत्कार न काय 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 बोलतात, हे फार किळसवाणं आहे. म्हणजे मला असं वाटते की अक्षरशः किळसवाणं आहे. म्हणजे ओकारी यावी यांच्या नावानं, यांच्या नुसत्या कल्पनेनं इतकं भयंकर आहे या लोकांचं जगणं वागणं. यांचे पक्ष, हे पक्ष आहेत की टोळ्या आहेत, हे म्हणजे नेते आहेत की गुंड आहेत, हे गँगस्टर्स आहेत, म्हणजे सामाजिक गँगस्टरच म्हणायला पाहिजे या लोकांना. यांच्यावर कोणते आरोप नाही, बलात्काराचे आरोप आहेत, तडीपारीचे आरोप आहेत, यांच्यावरती आतंकवादांचे आरोप आहेत. आणि हेच शहरी लोकांना, शिकलेल्या लोकांना नक्षलाईट म्हणतात.
हेच कॉन्स्टिट्यूशनला आतंकवादाची घटना म्हणतात, म्हणजे सॉरी आपल्या नक्षलवादाची पुस्तक म्हणतात. बाबासाहेब आंबेडकरांना शहरी नक्षलवादी म्हणतात, त्यांना मानणाऱ्या लोकांना शहरी नक्षलवादी म्हणतात. तर हे विकृत जे लोक आहेत, या लोकांचे दिवस आता भरत आलेले आहे असं मला दिसते. आणि त्यामुळे मला या निवडणुकीमध्ये बाकी जे काय व्हायचं आता ते लोकांच्या हातामध्ये आहे, पण यांचं सरकार येणार नाही, येता कामा नये. महायुतीचं सरकार पुन्हा येता कामा नये. ही जी अभद्र युती आणि केवळ अनैसर्गिक आणि ब्लॅकमेल अशी युती जी झालेली आहे, हिला लोकांनी जमिनीमध्ये गाडलंच पाहिजे, याच्याबद्दल वाद नाही. ही विकृती संपवलीच पाहिजे आणि ती संपेल याच्याबद्दल संशय नाही माझ्या मनामध्ये. ते बघूया, आता आपण काम करत राहणं, पण तरीसुद्धा यांना कमजोर समजण्याचं कारण नाही, कारण हे त्या बाबतीमध्ये भयंकर पोहोचलेले लोक आहेत आणि म्हणून सावध राहिलं पाहिजे. मी एवढीच विनंती करतो. आता 2 दिवस प्रचाराला राहिलेले आहेत, त्या दृष्टीनं मी आता बाहेर निघतो आहे आणि मग नंतर 2 दिवसानंतर आता आपल्या पुन्हा भेटीगाठी होतील आणि त्यानंतरचा काय निकाल लागेल ते आपल्या सगळ्यांच्या हातावर आहे. आपल्या मेहनतीवर ते सगळं अवलंबून आहे. आपण ते करावं आणि भारतीय जनता पार्टीच्या या विकृतीला सडेतोड उत्तर देण्यासाठी प्रत्येकानं महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.